सांगली शहरातील यशवंतनगर परिसरात नवीन पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे। शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। दरम्यान मंगळवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नियोजित तांत्रिक दुरुस्तीसाठी सकाळी 10:30 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता। या वीज खंडिततेचा परिणाम पंपिंग स्टेशनवर झाल्याने बुधवारी पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली। बुधवारी यशवंतनगर टाकी व आरटीओ टाकी या दोन्ही टाक्यांवरून पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे संजय नगर, अभयनगर, चिंतामणीनगर, साईनगर, अभिनंदन कॉलनी, वसंतनगर, सह्याद्रीनगर, टिळकनगर, कुपवाड रोड, शिंदेमळा, चैतन्यनगर, साखर कारखाना परिसर, चिन्मय पार्क या भागात अपुरा पाणी पुरवठा होऊ शकतो। नवीन पाईपलाईन जोडणीमुळे काही टाक्यांमध्ये पाण्याचा दाब स्थिर राहणार नसल्याने पुरवठा मर्यादित होऊ शकतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे। नागरिकांनी आवश्यक तेवढेच पाणी साठवून पाणी जपून वापरावे, असा सल्ला पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी दिला आहे। पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर आगामी दिवसात पुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। शहरातील नागरिकांनी या अडचणीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे।